तर जाऊया दुसऱ्या फेरीतील सामन्यांकडे. द्रोणागिरी 11 करंजा आणि त्यांच्या विरोधामध्ये सदानंद स्मृती गव्हाण या दोन संघादरम्यान सुरू होते मॅच. 4 ओव्हरची. गव्हाणनं टॉस जिंकलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना गणराज. द्रोणागिरी 11 करंजा उरण तालुक्यामधील अगदी समुद्र किनारी वसलेलं एक सुंदर असं गाव. अलंकार कोळी आज प्रभाव टाकला याने आपल्या गोलंदाजीमधून. अलंकार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. ओव्हर द स्टंप्सनं जोरदार अपील पाहायला मिळते. लेग बिफोर द विकेटची अपील नाकारले. मगाशी सुद्धा उल्लेख केला होता अलंकार कोळी. ॲक्युरसी चांगली आहे. गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि त्याचमुळे मागच्याही सामन्यामध्ये मात्र थोडंसं अडचणीमध्ये आणलं होतं फलंदाजाला. इकडे सुद्धा तशीच काहीशी स्वरूपाची सुरुवात मात्र करण्यात आली ती सदानंद स्मृती गव्हाण टीमकडून. सामनावीर या पुरस्कारानं सन्मानित केलं होतं त्याला मागच्या मॅचमध्ये. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकलेला बॉल लवकर पिक केला फलंदाजानं आणि मिडविकेटच्या वरतून टोलवलंय. 6 धाबांकरता सुरुवात झाली करंजा टीमची या षटकारानं. गणराज चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र मिडविकेटच्या वरतून आणि 6 धावेनं खातं उघडलंय ते टीम करंजाचं. चांगली फाईट क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल या मॅच मध्ये. यावेळेचा हा चेंडू अपील पाहायला मिळाली. पंचांनी सांगितलं इट्स अ हाईट फॅक्टर. चांगली बॉलिंग. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचं सध्याच्या घडीला ऑक्शन सुरू आहे. जिओ सिनेमावर तुम्ही पाहू शकता. आणि कर्जत गावामधील एक खेळाडू साहिल लोंगले ज्याच्यावर सध्याच्या घडीला बीड सुरू आहे. सध्याच्या घडीला 3 लाख रुपयाची बीड त्याच्यावर. त्यामुळं आज ग्रामीण मधलं टॅलेंट कोणत्या लेवलला जाऊन पोहोचले याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. इकडे फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पार धाडलाय चौकारासाठी. 10 रन्स ऑन बोर्ड नाव. लाईन खराब होती अलंकारची. आपण पाहिलं तर लेग स्टिकवर हा फुल टॉस होता. सहजतेनं फाईन लेगला धाडण्यात यशस्वी राहिला तो फलंदाज गणराज. तर साहिल लोंगले कर्जतचा खेळाडू 3,20,000 आणखीन एक टॅलेंटेड प्लेयर फ्रॉम करंजा. थोडासा रनअप मध्ये बिघाड. पुन्हा धावावं लागेल. डेड बॉलचा इशारा. लॉंग ऑन कडे हा चेंडू घेऊन काढलाय. सिंगल सहजतेने येताना दिसेल. हळूहळू धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न मात्र करताना दिसतोय द्रोणागिरी करंजा. द विकेट यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. सरळ बिडॉनकडून लॉंग ऑन कडे येत असताना मिसफील्ड पाहायला मिळाले आणि त्याचा फायदा जरूर मिळेल. दुसरी रन त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला स्विंग केला. टर्न केलं होतं मिड विकेटला.
पुनश्च एकदा दुसरा धाब्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या दोन दोन धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरू शकतील करंजा संघासाठी. या दोन धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 22 या आकड्यावर 22. पण दीपराज कोळीनं थोडंसं धावसंख्येला लगाम घालण्याचं कार्य मात्र केले. मोठे फटके आतापर्यंत खेळू दिले नाहीयेत आपल्या गोलंदाजीमध्ये. ओ फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून क्रॅकिंग कव्हर ट्रायो, बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता खणखणीत असा चौकार. पहा पुनश्च एकदा गणराज थोडस जागा बनवली आणि त्यानंतर मात्र सुंदर असा कव्हर ड्राईव्ह. चौकारानं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 26 या आकड्यावर 2. हा चेंडू इकडे यष्टीरक्षक चकलाय, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चकलाय आणि बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा 5 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये प्राप्त होतील. बोनस दिलाय दीपराज कोळीनं. खराब लाईन पहा, लेग स्टिकच्या बराच बाहेर यष्टीरक्षक पहा, थोडासा लेझीनेस दिसला. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु या 5 धावा मात्र त्रास देऊ शकतील गव्हाण टीमला. चेंज ऑफ पेस, स्लोवर वन, धीम्या गतीने टाकलेला बॉल फटका फसला होता. स्क्वेअर लेगला झेल सोडलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो, बॅकअप होतं. त्या 2 धावा प्राप्त होतील. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर करंजा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 33 धावा. हॅलो, सगळे युवा खेळाडू, साहिल लोंगले, त्याच्या पाठोपाठ आर्यन खारकर, हे यंगस्टार आहेत रायगडचे आणि त्यांची निवड आज मोठ्या प्लॅटफॉर्मवर होत असताना इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, खरं तर ज्या ठिकाणी करीना कपूर, सैफ अली खान टेबलवर आहेत ऑक्शनच्या, आणि असं असताना मोठा प्लॅटफॉर्म आज या स्ट्रीट खेळाडूंना, ग्रामीण खेळाडूंना मिळतंय. आणि हे यश आहे टेनिस क्रिकेटचं. याच छोट्या छोट्या स्पर्धा खेळून आज मात्र या नवीन यंगस्टारनं मात्र खरंच नाव रोशन केलंय आपलं, स्वतःचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं. इकडे पुन्हा एकदा पाहूया, थोडीशी मिसफील्ड झाली होती परंतु एकच धाव. चांगली बॅटिंग करंजा टीम कडून पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आपल्याला पाहायला मिळाली. बघूया, अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 ओव्हर्समध्ये सदानंद स्मृती कमांड संघ बाउन्स बॅक करणार का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पहिल्या षटकामध्ये अलंकारच्या 16, दीपराजच्या 17 आणि आता मात्र प्रितेश कोळी. फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरला बॉल गॅप मध्ये आहे, स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक धावत आलाय आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा रेषा पार 4. चौकारानं मात्र धावसंख्या पुढे जात असताना गणराज काय बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला संपूर्णपणे. एक हाती किल्ला लढवला या फलंदाजानं. नयनथळी बाद झाल्यानंतर 10 बॉलमध्ये 30 धावांचं योगदान दिले आतापर्यंत. ग्राउंड स्टंप्सनं हा चेंडू सोडून दिला होता, लेफ्ट केला होता, पाहत बसला. कोणती प्रतिक्रिया अंपायरची नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. प्रितेश कोळी, धावसंख्या थांबवावी लागेल. आतापर्यंत 38 धाव फलकावर आहेत. यज्ञेश ठाकूरला जास्त संधी मिळालेली नाहीये. लोवर फुल टॉस, बॉल ऑन साइडला वळवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा तीच चुकी, मिसफील्ड वारंवार पाहायला मिळाल्यात त्या गव्हाण संघाकडून आणि त्याचा फटका सुद्धा बसलाय.
मिसफिल्डिंग काय होतं, एक रन तर मिळतेच परंतु बऱ्याच वेळेला स्ट्राईक रोटेट होते आणि ती स्ट्राईक रोटेट महागाची ठरते. 32 धावांवर खेळतोय गणराज कोळी. टीमची टोटल 40 रन्स. इकडे एक धाव येताना दिसेल. सिंगल रन. 41. यज्ञेश ठाकूरची साथ मिळणं गरजेचं आहे कारण सध्याच्या घडीला संपूर्णपणे चेंडू आपण पाहिले. 13 बॉल खेळलाय, 33 धावा, त्याच्यामध्ये डबल सुद्धा धावून काढल्या. थोडीशी दमछाक झाली असेल या दोन्ही फलंदाजांची. अशा वेळेला कुठेतरी गणराजला थांबवणं आणि यज्ञेशनं थोडंसं हिटिंग करणं सुद्धा गरजेचं आहे. ही साथ मिळणं आपल्या भागीदाराकडून, आपल्या पार्टनरकडून फार गरजेचं असतं आणि ती त्याला मिळाली पाहिजे. फुल टॉस होता. इकडे चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळतोय. क्लीन बोल्ड. बाद होईल तो यज्ञेश ठाकूर. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या. 2 गडी बाद. 41. हा फुल टॉस मिस केलाय. प्लेड ऑन झाला. एज लागल्यानंतर बॉल सरळ स्टंपवर येत असताना अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. चला, नांदगाव आणि पाली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. तर 3 षटकामध्ये 41 धावा झाल्यात. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या आणि आता अंतिम षटक असेल. पाहूया द्रोणागिरी 11 करंजा. द स्टम्प्सनं पहिलाच बॉल ऑन साईडला वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये 1 रन मिळेल. चांगली इनिंग डेव्हलप केली ती गणराज कोळीनं आतापर्यंत. नवीन बॅटर प्रणय कोळी मैदानामध्ये. द्रोणागिरी एक ऐतिहासिक गाव, सगळ्यांनाच पार्श्वभूमी माहिती असेल. द्रोणागिरी या नावाची खरं तर एक आख्यायिका आहे. जेव्हा श्रीराम आणि रावणामध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा एक बाण लक्ष्मणाला लागला होता, शक्ती बाण. यावेळेस लॉफ्ट केले बॉलला. व्हॉट अ शॉट. फॅब्युलस स्ट्रोक. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलाय. जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. कमाल स्ट्रोक होता. पाहू शकता रिप्ले मधून ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल लवकर पिक केलाय. लॉंग ऑफच्या वरतून धाडलेला हा षटकार. कुणालचा हा बॉल पकड केला एक्स्ट्रा कव्हरला. आणखीन एक धमाका. व्हॉट अ शॉट. दुसरा षटकार. पाही साथ मिळणं गरजेची होती. प्रणय कोळीच्या पॅटमधून मात्र 2 षटकार आलेत. पहा काय स्लॅश केला होता. बाउन्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता गोलंदाजानं, परंतु त्या बाउन्सरचा योग्य रीतीने वापर केला फलंदाज प्रणयनं आणि त्याला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून धाडलं. कुणाल कोळी टेन्शन आता मात्र त्याच वाढलं असेल. द्रोणागिरी करंजा अर्धशतक धाव फलकावर. 54 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. आणखीन एक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलाय. सलगचा हा तिसरा षटकार. पावा पॅक धमाका. प्रणय कोळी नावाचं वादळ स्वर्गीय राजीव गांधी मैदानावर किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मध्ये घोंगावतोय आणि नेस्तनाबूत केले सध्याच्या घडीला गव्हाणच्या गोलंदाजांना. अक्षरशः सपाटून मार खावा लागलाय. मागच्या 3 बॉल मध्ये 18 धावा खर्च केल्यात त्या कुणाल कोळी या गोलंदाजानं आणि द्रोणागिरी करंजाची धाव संख्या 60 धावा धाव फलकावर. पहिल्याही मॅच मध्ये 7 बॉल मध्ये 27 धावांची खेळी साकारली होती. प्रणय एक चेंडू 6 धावांची गरज असताना षटकार मारत सामना जिंकला होता.
तोच प्रणय आणखीन एकदा लॉंग ऑनच्या वरतून धाडलाय आणि पाहायला गेलं तर सपशेल धुलाई सुरू आहे. ती गोलंदाज कुणालची सलगचा हा चौथा षटकार. प्रणय कोळी 4 बॉल मध्ये 24, 600च्या स्ट्राईक रेट ना मैदानामध्ये. सुपर बॅटिंग, पॉवर हिटिंग सुरू आहे आणि मैदानामध्ये सगळ्याच क्रीडा रसिकांची मन जिंकत असताना धाव फलकावर 66, 66 धावा. लास्ट बॉल आहे परंतु तो सुद्धा कसा टाकायचा याचं प्रेशर, याचं दडपण सध्याच्या घडीला कुणाल कोळीवर असेल. थोडासा पाहायला गुडघ्याचा वापर करत थोडासा बेंड केले होते, त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा आलाय. इकडे रन्स तर धावल्या गेल्यात परंतु मैदानामध्ये काय घडते हे पाहणं गरजेचं असेल. यस अंपायर, कन्फ्युजन दूर करा. चला टॉस केला जाईल. पाली संघाचा कॅप्टन आणि नांदगाव संघाचा कॅप्टन. चला हा शेवटच्या चेंडूवरचा किती धावा आहेत अंपायर, निर्णय आपला कळवा आम्हाला. चला नांदगाव मध्ये टॉस होतोय. नरेश कुटले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आयन युवा स्पोर्ट्स 11 नांदगाव विरुद्ध मित 11 जय बापदेव पाली. द दोन टीम मध्ये टॉस. स्वर्गीय इट्स अ कॉल. यस इट इज अ स्वर्गीय जुईली मात्र या टॉस या ठिकाणी जिंकलाय. तो अर्थातच मित 11 जय बापदेव पाली संघ. रोहित कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल. टॉस जिंकला, निर्णय कुठला घेशील? फिल्डिंगच करू. म्हणजेच नांदगाव संघाला जे हवंय ते त्यांच्या वाट्याला गेलं, कारण ते टॉस जिंकल्यानंतर नेहमी बॅटिंगच करत असतात. इम्पॉर्टंट मॅच याच्या अगोदर कधी या सीझन मध्ये नांदगाव सोबत मॅच झाली का की पहिलीच या सीझन मध्ये खेळताय? नाही, या सीझन मध्ये नाही झाली, पण बऱ्याच मॅच होतात आमच्या एकत्र. एकच गट असतो आमचा आणि ते पण चांगले खेळतात, आम्ही पण चांगले खेळतो, त्यामुळे फाईट बघायला मिळेल. आज स्वर्गीय जुईली तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहताय. अर्थात या स्पर्धेबद्दल एकंदरीत तेजस म्हात्रे स्पर्धेचे आयोजक रायगड जिल्ह्यातील एक दमदार व्यक्तिमत्व, काय सांगशील ऑल ओव्हर या किंजल ट्रॉफी बद्दल? ही टुर्नामेंट खेळण्यासाठी बरेचसे संघ म्हणजे त्यांना एंट्री पण भेटत नाही. आणि आम्हाला पण नव्हती याच्या आधी भेटत. आता आम्ही कंटिन्यू असतो, कारण का त्याच्याला आम्ही ॲडव्हान्स पण देत नाही. तो एका शब्दावर फक्त मेसेज केला, दादा माझी एंट्री ठेव का, तो एंट्री ठेवतो. आणि सर्व नियोजन पद्धतशीर असते. भले 10चा जरी पोल असला तरी सिस्टमॅटिक मॅच एकदम टायमावर चालू होतं आणि आयोजन बघण्यासारखंच आहे. आणि ग्राउंड पण एकदम चांगला बनवला यावेळी. संघाचे पुरस्कर्ते आज रायगड जिल्ह्यातील नशीब शेठ मित 11चे सर्वे सर, काय सांगशील? नशीब आमची दरवर्षी पॅक करतोच टीम. आता नक्कीच आमचा आज चांगला गेलेला. आम्ही जेवढ्या मॅच खेळलो स्ट्रगल करत होतो, कारण का बऱ्याच मॅच आम्ही हारलोय. आणि आज नशीबदानी चांगली पॅक केली आणि पहिलीच मॅच जिंकलोय आणि दुसरी मॅच जिंकलो तर आनंदच होईल. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. मित 11 जय बापदेव पाली कॅप्टन टॉस जिंकलाय, निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि आयन युवा स्पोर्ट्स 11 नांदगाव संघाला बॅटिंग करायची आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला फलंदाज जाऊ द्या. 69 धावा झाल्यात पहिल्यांदा बॅटिंग करत असताना द्रोणागिरी करंजाच्या आणि 70 धावांचं टार्गेट सेट करण्यात आले. 24 चेंडू आणि 70 धावा, 4 ओव्हर्समध्ये 70. पहिल्यापासून आक्रमक खेळ करावा लागेल. सदानंद स्मृती कमांड या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली ती गणराज कोळी. 14 बॉलमध्ये 34, परंतु शेवटच्या सत्रामध्ये प्रणय कोळी आला आणि त्यानं लगातार 4 षटकार. 5 बॉलमध्ये परत एकदा 27 धावांचं योगदान मात्र त्यानं दिलंय. पहिल्याही मॅच मध्ये 27 धावा आणि 54 धावा त्यानं 2 मॅच मध्ये केल्यात. चांगली बॅटिंग प्रणय कोळीची आणि अशा पद्धतीनं मात्र हा तगडा स्कोर उभा राहिलाय. 70 चेस करायचे आहेत. चांगला खेळ राहिला द्रोणागिरी करंजा. नयन थळी याच्या नावानं ओळखला जातो. गेले कित्येक वर्ष सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला हा खेळाडू. चांगलं लेदर सुद्धा खेळतो. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं, आजही
40+ निमित्तानं सुद्धा त्याचा खेळ इकडे पाहायला मिळाला होता या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी. आज 40+ क्रिकेट सुद्धा तेवढंच ताकदीनं खेळतोय. रायगड प्रीमियर लीग 40+ मध्ये सुद्धा हा खेळाडू खेळताना दिसेल तुम्हाला. पाहूया 70 धाबांचं टार्गेट आहे. गव्हाण संघ सुद्धा सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नाहीये. आजपर्यंत बऱ्याच वेळेला अशी मोठी मोठी आव्हानं समर्थपणे पेललेत त्यांनी आणि त्यांची मदार मात्र असेल ती ऑब्व्हियसली पहिल्या आघाडीच्या जोडीवर. अनिकेत कोळी आणि कुणाल कोळी दाखल झाल्या. कुणाल कोळी थोडासा महागडा ठरला 4 षटकार, परंतु ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. 28 धाबा त्यानं दिल्या आपल्या गोलंदाजीमधून, परंतु त्या धाबा पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा आता त्याच्याच खांद्यावर असणार आहे. पाहूया काय घडते. पहिलं षटक घेऊन गोलंदाज यज्ञेश ठाकूर तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं. यावेळेस मात्र प्रत्युत्तर नव्हतं अनिकेतकडे. इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडून मात्र सुरुवात करण्यात आली. सुपर बॉलिंग. मोठे नाव आहे यज्ञेश ठाकूर, एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलंय. मिड विकेटकडे चेंडू जात असताना 1 रन मिळेल. पहिली सर्कलचं रिस्ट्रिक्शन जरूर आहे, परंतु तरी सुद्धा पहिल्या षटकामध्ये टिचून मारा पाहायला मिळतोय तो यज्ञेश ठाकूरचा. डावखुरे आताच्या शैलीदार गोलंदाजांना प्रभावित केले सातत्यानं गेले 3-4 वर्ष आपण पाहतोय. या खेळाडूला इनसाइड एज लागली. बॉल शॉट फाईन लेगकडे. इकडे एकच धाव सिंगल. पूर्णपणे बांधून ठेवलंय ते सलामीवीर राणा. सदानंद स्मृती गव्हाणच्या 3 धावा धावफलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. त्यामुळे निदान या 2 बॉलमध्ये मोठा स्ट्रोक येणं आता मात्र अनिवार्य झालंय. लोवा फुल टॉस बॉल मिड ऑन क्लिअर करायचा होता, त्याच्याच हातामध्ये चेंडू चाप दिलाय. फलंदाज बाद होईल. इकडे पहिला धक्का नयन थळीनं टिपलाय झेल आणि सदानंद स्मृती गव्हाण संघाचा सलामीवीर यावेळेस मात्र कुणाल कोळी अवघी 1 धाव काढून तंबूमध्ये दाखल. चांगला झेल त्या ठिकाणी नयन थळीच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे द्रोणागिरी 11 करंजा. 3 धावा धावफलकावर 1 गडी बाद झालाय. कुणाल मोठ्या फटक्यांसाठी जरूर ओळखला जातो, परंतु प्रेशर आहे या मॅचचं, कारण धावसंख्या मोठी चेस करायची आणि असं असताना मात्र दबाव आहे तो फलंदाजांवर. आणि याच दबावाखाली पाहायला गेलं तर जेव्हा तुम्ही दबाव घेता, जेव्हा तुम्ही अंडर प्रेशर असता, तेव्हा तुम्हाला खेळ उंचावता येणं शक्य नाहीये. परंतु दबावाला झुगारून सध्याच्या घडीला फलंदाजी करणं गरजेचं आहे ते गव्हाण संघासाठी. दीपराज कोळी आलाय इन ॲट नंबर 3. यज्ञेशचा हा बॉल यावेळेस मात्र मिडॉनच्या भरतून टोलवलंय. लॉंग चेस लॉंग ऑफला. प्रयत्नाची पराकाष्ठा केली त्या ठिकाणी, परंतु करणनं अपयश आलं. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता पहिला चौका टीम गव्हाणसाठी. 7 धावा झाल्या धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 1 गडी बाद 7. 70चं टार्गेट आहे. 7 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात, म्हणजे 63 धावा 3 ओव्हर्स मध्ये करायच्यात. परवा आपण 3 ओव्हरमध्ये 55 धावा होताना पाहिल्या होत्या. 2 ओव्हरमध्ये 44 धावा चेस केल्या होत्या दापोली संघानं. त्यामुळे या मैदानावर कितीही मोठं टार्गेट असेल, 20च्या सरासरीचं 22च्या सरासरीचं, तरी सुद्धा चेस झाले. 1 ओव्हरमध्ये 36 या स्पर्धेमध्ये होताना आपण पाहिल्यात. त्यामुळे या मैदानावर बरेच विक्रम आहेत. 6 बॉलमध्ये 42 धावांचा चेस केला होता दीपू माळीनं माणकोलीच्या. 6 बॉलमध्ये 42 याच मैदानावर याच स्पर्धेमध्ये. ऑन साइडला वळवलं यावेळेस मात्र. पाहूया करण वेगानं त्या ठिकाणी पोहोचला दुसरा धाव्यासाठी. थ्रो परफेक्ट होता आणि इकडे आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल. दुसरा धक्का टीम सदानंद स्मृती गव्हाण संघ. स्ट्राईक ठेवायची होती अनिकेतला, परंतु बळी द्यावा लागला इकडे आपला साथीदार दीपराजचा. पहा परफेक्ट थ्रो होता आणि बराच दूर होता. तेवढाच वेगानं मात्र कलेक्ट करून लावण्यात सुद्धा आला. चांगलं वर्क. नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. संदेश कोळी.
गुडघे टेकत यावेळेस मात्र थोडंसं वळवण्याचा प्रयत्न मात्र केला होता फलंदाजानं. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा आला. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मोठे फटके खेळावे लागतील अनिकेतला. आडवा पॅटनं यावेळेस करण गेलाय पुढे, त्यामुळे होणार नाही चुकी. अनिकेत कोळी बाद होते. सगळ्यात मोठी विकेट. गव्हाण संघ आता टेन्शन मध्ये. तिसरा धक्का लागलाय 9 या धावसंख्येवर. अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तो करतोय. ओ फुल टॉस बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला धाडलाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. इज रिव्ह्यू टेकन फ्रॉम बॅटिंग टीम. चेक केलं जाईल वेस्ट राईट आहे की नाही. पाहूया 24 लाईव्ह इव्हेंट साठी पुन्हा एकदा वर्क. रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसरे पंच पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. चौकार तर आला या चेंडूवर, परंतु इकडे चेंडू जास्त मिळणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला गव्हाण टीमसाठी. पाहूया एक्झॅक्टली काय होतंय त्या ठिकाणी. कंट्रोल रूम मधून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. शहानिशा केली जाते. 2 दिग्गज पंच त्या ठिकाणी आहेत. चला, नो बॉलचा इशारा आलाय. हो, फ्रीट होता इकडे, मात्र चांगला चेंडू पडला सरळ ब्लॉक होल मध्ये. लेग बायचा इशारा मात्र येत असताना पंचांचा 1 रन मिळेल. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 15 15 चेंडूंचा खेळ बाकी. 55 धावांची गरज आहे. 15 चेंडू. यस, गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. यस, तिसरे पंच आपण चेक करायचंय. चला, लाईव्ह पाहतील आमचे पंच अमोल काळे सर आहेत. मागचा बॉल चेक करायचा आहे. यस, अंपायर मागचा बॉल चेक करा. जो प्रिव्हियस डिलिव्हरी आहे ती आपल्याला चेक करायची आहे आणि त्यासाठी ऑब्जेक्ट करण्यात आलाय. चेक करूया आपण. चला, प्रोसीड. फेअर डिलिव्हरी आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगल येते. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 16 या आकड्यावर. 16 रन्स. हळूहळू धावफलक पुढे चाललाय, परंतु हळूहळू जाऊन मात्र पुरेसं राहणार नाही गव्हाण टीमला. कारण यस अंपायर 4. पुन्हा एकदा अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळेल त्या ठिकाणी. एक धावेनं फारसा फरक पडणार नाहीये द्रोणागिरी 11 करंजा टीमला.
दुसरं षटक सुरू आहे अक्षय पाटीलचं. ओ यावेळेस उंचावरून स्ट्रोक सजवलाय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग असा षटकार आणि 6 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 23 या आकड्यावर. 23 पहा, खूपच सुंदर असा फटका सजवलाय संदेश कोळीनं आणि थोड्याशा आशा तो पल्लवित करत असताना या ओव्हरमध्ये 16 धाबा आल्या. 2 षटकानंतर 23 धाबा आणि अजूनही जर आपण पाहिलं तर बराच धाबा दूर आहे, परंतु प्रयत्न शेवटपर्यंत करावे लागतील. सत्तेचाळीस धाबांची गरज आहे 12 बॉलमध्ये. करंजा संघ सध्याच्या घडीला मजबूत स्थितीमध्ये पाहूया, परंतु हे षटक करण मात्रे आलाय गोलंदाजीसाठी आणि या षटकामध्ये गमाण संघ काय प्रतिकार करतोय आणि कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतोय यावर मात्र या मॅचचा निकाल अवलंबून आहे. चांगला बॉल यावेळेस पंच आमच्याकडे वळाले, तिकडे व्हाईट बॉल इशारा दर्शवत असताना एक अतिरिक्त रन. 24 धावा धावफलकावर आहेत. यानंतर आणखी दुसऱ्या फेरीमधील एक सामना तुम्हाला पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये नांदगाव आणि पाली हे 2 संघ एकमेकांशी भिडतील. हुक केलाय बॉलला, स्क्वेअर लेगच्या वरतून पुन्हा एकदा बॉलला पाठवले सीमारेषा पार. षटकार हेच गरजेचं आहे सध्याच्या घडीला गबाण टीमसाठी. मॅचचा रिझल्ट काही लागू द्या, परंतु शेवटपर्यंत मात्र प्रतिकार करायचा, शेवटपर्यंत प्रयत्नशील राहायचं आणि याच उद्देशानं जर मैदानामध्ये बॅटिंग करत राहिलं तर यश मात्र आपोआपच येईल. गोलंदाजांना चुका करण्यास भाग पाडावं लागेल तुम्हाला सध्याच्या घडीला. षटकार आलाय ओमकार कोळीच्या पॅटमधून. 4 बॉलमध्ये 11 धाबांवर तो खेळतोय करण मात्रे. पहिला चेंडू होता त्याला मात्र पाठवलंय. पहिल्याच बॉलवर 7 धाबा आल्यात. पाहूया ओमकार सोडून दिला हा बॉल, ऑफस्टोनच्या बाहेर होता. गाभणसर इशारा देत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31 31 वर 3 सध्याच्या घडीला ही धावसंख्या. कट करण्याचा प्रयत्न, आता लेंथ बॉल होता, ऑफस्टंप लाईन वरचा हा चेंडू, परंतु टाइम करता आला नाही असंच म्हणावं लागेल. इकडे डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 39 धावा करायच्यात अजूनही, म्हणजेच काय तर 6 षटकार ठोकावे लागतील. चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा फुल लेंथ, खोला टाकण्याचा प्रयत्न, हलक्या हातानं फक्त रिसच्या सायानं वळवलं होतं. चेंडूला 1 रन प्राप्त होईल, सिंगल रन न होईल. धावसंख्येमध्ये बदल. 32 धावा धावफलकावर. हळूहळू करंजा टीम थोडंसं मजबूत स्थिती विजयाकडे वाटचाल हळूहळू करत असताना, कारण जर या सिच्युएशनला या ओव्हरमध्ये धावा आल्या नाही तर फार कठीण होईल गबाणसाठी. ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफ द फिल्डर त्या ठिकाणी पडलाय आणि बॉल सीमा पार. 4 धाबांकरता चौकारानं टोटल मध्ये वाढ. 36 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल, संदेश कोळीचा हा स्ट्रोक्स आपण पाहिला. कव्हर ड्राईव्ह पोहोचला होते क्षेत्ररक्षक, परंतु थोडे जास्त पुढे गेले आणि त्यानंतर पुन्हा मागे फिरणं कठीण झालं आणि 4 धाबा प्राप्त झाल्या. चांगला चेंडू होता, आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय त्याला. पुन्हा एकदा मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरी रन कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि या 3 धाबा पूर्ण. थोडस टेन्शन आहे की काय आता मात्र. गणराज आहे, चांगली बॅटिंग केली त्यानं. 34 धावांचं योगदान या मॅच मध्ये दिले. प्रमुख खेळाडू या टीमचा, त्याच्याकडून थोड्याशा मिस्टेक्स. 39 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर आणि 31 धाबांची गरज आहे. 31 नीडेड नाव. 7 बॉल आणि 31 धाबा असं समीकरण मॅच मध्ये. षटकार जर आला तर 25 राहतील आणि या मैदानावर अनेक वेळेला 25 धाबांचा चेस झालाय, पण नाही. यॉर्क केलं होतं, बुंध्यात टाकलेला हा चेंडू. कोणतेच पाहायला गेलं तर प्रत्युत्तर नव्हतं फलंदाजाकडे. काय फिनिश केले करण मात्रेचा शेवटचा बॉल. त्यामुळं शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल
31 धाबांची 31 नीडेड नाव. 28 धाबांचं षटक शेवटचं आलं होतं कुणाल कोहलीचं, ते सर्वात महागडं. आणि त्याचमुळे इकडे शेवटच्या ओव्हरमध्ये 31 धाबा कराव्या लागतील. लास्ट ओव्हर कृष्णा कोळी, पहिलाच बॉल समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑन कडे जात असताना एकच धाव मिळेल. त्यामुळे आता 5 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे षटकार असं समीकरण आहे ते गव्हाण संघाला. कठीण कठीण असं कार्य आहे. परंतु पाहूया ओमकार कोळी, चांगली बॅटिंग केली त्यानं. ओ आडवा पाठ ऑन साइडला, नयन थळी पोहोचलाय, झेल हातामधून निसटला आणि निसटल्यानंतरचा हा चौकार. चौकारानं फारसा फरक पडणार नाहीये, परंतु संघातील मुख्य खेळाडू होते त्या ठिकाणी, सिनियर प्लेयर होते नयन थळी, त्यांच्या हातामधून मिस्टेक मात्र पाहायला मिळाली. हो, थोडासा खाली राहिला होता, पूल करायचा होता, प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये, प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. करंजा संघ हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना तर द्रोणागिरी, मगाशी आपण या नावाबद्दल बोलत होतो, जेव्हा राम आणि रावण यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा एक बाण मात्र शक्ती बाण लक्ष्मणाला लागला होता. लक्ष्मण मूर्छित पडले होते आणि त्यावेळेला मात्र उपचार करण्यासाठी संजीवनी बुटीची गरज होती आणि खरं तर ते आणण्यासाठी ते रामबाण औषध होतं आणि ते फक्त हिमालयामध्ये मिळतं. आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर हनुमानाला ती कामगिरी सोपवण्यात आली आणि हनुमानाला सांगण्यात आलं की ते संजीवनी बुटी तुला घेऊन यायचं आहे. तेव्हा ती ओळखायची कशी, कारण ओळख नव्हती त्या झाडाची. आणि त्यावेळेस मात्र हनुमानानं काय केलं तर संपूर्ण हिमालय पर्वताचा अख्खा, ज्या ठिकाणी औषधी झाडं होती, तो अख्खा तुकडाच तो पर्वत उचलला आणि तो पर्वत मात्र हिमालयाकडून लंकेकडे आणताना, श्रीलंकेकडे आणताना त्यातला एक तुकडा मात्र पडला, तो करंजाला. आणि तेच द्रोणागिरी पर्वत म्हणून ओळखलं जातं. तर ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण गेले सातत्यानं 13 वर्ष खेळतोय, अर्थातच किंजल विकास म्हात्रे हिचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे. तर बऱ्याच प्रेक्षकांना खरं तर उत्सुकता असते किंजल ट्रॉफीची. 13वं वर्ष आहे आणि 13व्या वर्षामध्ये पदार्पण आणि किंजलचं आपण करूया हार्दिक असं स्वागत. आपल्या टीव्ही स्क्रीनवर त्यांना आपण पाहतोय, तेजसजी म्हात्रे आहेत.